महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। म्हसळ्यात काम बंद आंदोलनाला वाढता पाठिंबा। 7व्या दिवशी 23 नागरिकांची प्रत्यक्ष भेट। जय महाराष्ट्र शासकीय निमशासकीय अधिकारी व कर्मचारी संघटनेने राज्य शासनाविरोधात पुकारलेल्या काम बंद आंदोलनाला 7व्या दिवशी वेगळेच वळण मिळाले असून स्थानिक पातळीवर आंदोलनास वाढता पाठिंबा मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे। आज किमान 23 नागरिकांनी आंदोलनस्थळी प्रत्यक्ष भेट देत आपला जाहीर पाठिंबा दर्शवला। यामध्ये विविध गावातील माजी सरपंच, गाव प्रमुख तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य सहभागी होते। म्हसळा येथील बॅरिस्टर अंतुले प्रशासकीय भवन परिसरात सुरू असलेल्या या आंदोलनात संघटनेचे तालुकाध्यक्ष आनंद कांबळे व तालुकाध्यक्ष सुरेश धर्मा म्हात्रे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की रायगड जिल्हाध्यक्ष आरोग्य कर्मचारी संघटना अमोलजी खैरनार यांच्या आदेशानुसार सर्व तालुक्यातील आरोग्य कर्मचारी आंदोलनात सक्रिय झाले आहेत। आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला। यावेळी रायगड जिल्हाध्यक्ष मंगेश दिनेश ठाकूर, तालुका उपाध्यक्ष सुमित निगुडकर, तालुका कार्याध्यक्ष अजय वळवी, सचिव राहुल मोहिते, सहसचिव श्रीमती नंदिनी चिले, तालुका महिला प्रतिनिधी श्रीमती पूजा साळवे, श्रीमती माधुरी गोरेगावकर, जयश्री गरंडे, वैष्णवी सोनटक्के, विजय जावीर, शरद बाविस्कर, अण्णा पवार, इंद्रसेन पानगे, शुभम कोल्हे तसेच समुदाय आरोग्य अधिकारी बंडू ढोले, सागर सायगावकर, अमोल नलावडे, मारुती मारकड, दीपक धारियकर, कृष्णा गोडसे मुंडे, श्रीमती दीपिका दिवेकर, श्रावणिका ढवळ, मनीषा लोंडे, भूमिका लिहिते, रामेश्वरी आरग, ज्योती महाडिक, रीना धनावडे, गीतांजली पाटील, किरण पाटील, ईश्वर गावित, राजा पराडके, समुदाय आरोग्य अधिकारी आदी आरोग्य सेवक सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। आंदोलनाच्या प्रमुख मागण्या: 4थ्या वेतन आयोगापासूनच्या वेतन त्रुटी दूर करून सुधारित वेतन श्रेणी लागू करावी, पदनामबद्दल पदोन्नती साखळी सुलभ करावी, जशास तसे जुनी पेन्शन योजना लागू करावी, नोव्हेंबर 2005 अनुकंपा प्रतीक्षा यादीतील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शनचा लाभ द्यावा, गोदावरी महामंडळ स्वायत्त करताना कर्मचाऱ्यांचे वेतन पूर्वीप्रमाणे कोषागार कार्यालयामार्फतच करावे, जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे मृदा व जलसंधारण विभागात समावेशन करू नये। आंदोलनकर्ते आपल्या मागण्यांबाबत ठाम असून शासनाने लवकरात लवकर सकारात्मक निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिला आहे। म्हसळ्यातील या आंदोलनाकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले असून येत्या काही दिवसात परिस्थिती अधिक चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी संजय कांबेटेंसह तृप्ती भोईर, म्हसळा। आज जय महाराष्ट्र शासकीय निमशासकीय कर्मचारी संघटना आजचा दिवस 4था आहे। ह्या काही आमच्या मागण्यांसाठी आम्ही आमरण बेमुदत काम बंद आंदोलन पुकारलेलं आहे। मागणी एकच आहे की 4थ्या वेतन आयोगापासून वेतन त्रुटी दूर करून सुधारित वेतन श्रेणी लागू करणे, पदनामा बदल करणे व पदोन्नती साखळी कमी करण्याबाबत। दुसरी आहे सर्वांना जशास तशी जुनी पेन्शन योजना लागू करणे। 3 नंबरचा आहे गोदावरी महामंडळ स्वास्थ्य करत असताना वर्ग 3 व 4 कर्मचाऱ्यांचे वेतन पूर्वीप्रमाणे कोषागार कार्यालयामार्फत करणे। 4 नंबरची अट आहे 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी अनुकंपाच्या प्रतीक्षा सूचीवर असलेल्या सर्वांना जुनी पेन्शन लागू करणे। आणि 5 नंबर आहे जिल्हा परिषद मधील अधिकारी कर्मचाऱ्यांचे समावेश मृदा व जलसंधारण विभागामध्ये करणे। ह्या जय महाराष्ट्र संघटनेला पूर्णपणे पाठिंबा आहे। आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष अमोलजी खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही म्हसळा तालुका कर्मचारी संघ आरोग्य कर्मचारी संघटना त्यांना पूर्णपणे पाठबळ करत आहोत। वेतन त्रुटी दूर झालीच पाहिजे, जुनी पेन्शन योजना लागू झालीच पाहिजे, जुनी पेन्शन योजना लागू झालीच पाहिजे। अरे कोण म्हणते देणार नाही? कोण म्हणते देणार नाही? पेन्शन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची, पेन्शन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची।